राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळाले। आज मुंबईत भाजपची बैठक झाली, त्यामध्ये भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली। देवेंद्र फडणवीसांची निवड झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे। भाजप पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर येथील घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। सोबतच अमरावती आणि महाराष्ट्रातील इतरही शहरात भाजप कार्यालयासमोर भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे। ढोल ताशाच्या गजरात पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी लाडू भरवत आनंद साजरा केला। 2024 विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीने हे असं प्रचंड बहुमत आपले राज्याचे विधानसभा प्रमुख केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली व देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली जे अभूतपूर्व यश संपादन केलं, या यशाचं आज भारतीय जनता पार्टीच्या गट नेतेपदी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची एकमताने निवड झाली आणि उद्या ते 5 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि जालना जिल्ह्यातून 5,000 कार्यकर्ते शपथविधीला उपस्थित राहणार आहे। म्हणून जरी आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जालना शहरामध्ये फटाके फोडून लाडू वाटून आनंद उत्सव साजरे केलेला आहे। महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। 2014 ते 2019 या 5 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अभूतपूर्व अशी सर्व विकास क्षेत्रांमध्ये प्रगती झाली। पण या महाराष्ट्रातल्या नतद्रष्ट राजकारणामुळे किंवा विरोधकांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे 5 वर्ष देवेंद्रजींना मुख्यमंत्री होता आलं नाही, याची सल महाराष्ट्राच्या मनामध्ये होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून या विदर्भ पुत्राच्या झोळीमध्ये कमळांचं दान केलेलं आहे। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी असतील, महाराष्ट्रातले शेतकरी असतील, महाराष्ट्रातला बेरोजगार युवक असेल, महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल, महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या जनतेने भरभरून देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून महायुतीला मतदान केलेलं होतं आणि आज संपूर्ण महाराष्ट्र आतुर झालेला आहे। आता वाट फक्त 24 तासांची उरलेली आहे। या 24 तासानंतर महाराष्ट्राचे कान आसुसले आहेत हे ऐकण्यासाठी की मी देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहे हे ऐकण्यासाठी महाराष्ट्राचे कान आसुसलेले आहेत। भाऊ यांची निवड झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना आनंद झालेला आहे की देवाभाऊ आल्यामुळे बहिणींना जो फायदा होणार होता तो आता दुप्पटीत होईल आणि दिवाळीला मिळेल असं वाटतं आम्हाला। आणि राज्याचे जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते सुटल्याशिवाय राहणार नाही।